नमस्कार मंडळी. साधारणतः 15 मे रोजी जो पाऊस सुरुवात झाली होती, त्यानंतर एक 8-10 दिवस पाऊस पडला. इतका पाऊस पडला की त्याच वेळेस म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये सगळे तलाव बिलाव सगळे भरले. जिकडं तिकडं विहिरीला पाणी वाढलं, बोरला पाणी वाढलं. ऐन मे महिन्यात कडक उन्हाळ्यामध्ये पाणी वाढलं. त्यानंतर जबरदस्त साधारणतः नंतर पाऊसच नाही झाला. म्हणजे झाला पण असा पाऊस नाही झाला एवढा मुसळधार. जसं की रात्री जे आज आपल्या या आमच्या यवत भागामध्ये म्हणजे सगळे ऑल महाराष्ट्रात पाऊस झालेला आहे. पण इथं रात्री आता आमच्या सोसायटीच्या बाहेर आहे आणि सोसायटीच्या नेमक्या दारातून हा ओढा जातो काय. तर जवळपास 6 मग बघा ना, आता मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळपास 3 महिन्यानंतर असा पाऊस पडलाय मुसळधार. आता हा परतीचा पाऊस म्हणता येणार नाही. आता लोक बरेचसे म्हणतात की परतीचा पाऊस आहे हा, पण हा परतीचा पाऊस नाही. अजून टाईम आहे परतीच्या पावसाला. तर त्यामुळे आता रात्रभर पाऊस, इतका मुसळधार पाऊस पडतोय. काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, पुणे सोलापूर हायवे जाम, कुंजरवाडी, उरळी, कांचन, लोणी, काळभोर त्या भागात हायवे रोडला पाणी आलं होतं. पण आत्ताची परिस्थिती सध्या खूप इथं भयंकर आहे पाण्याने. आमच्या सोसायटीच्या बाहेरचा ओढा 2014 साली मंडळी हे पाणी बिल्डिंगच्या आतमध्ये म्हणजे सोसायटीत घुसलं होतं. हेच पाणी 2014ला हे सगळं रस्ता वगैरे सगळा वाहून गेला होता. रस्ता वाहून गेल्यानंतर आता एक लोक येतात पाठीमागं, हा रस्ता सगळा वाहून गेला 2014ला. 14च्या नंतर पाऊस हा ह्याच वर्षी एवढा चांगला पाऊस झाला. म्हणजे इतका खळखळ वाहणारं पाणी एवढा चांगला आणि जास्त प्रमाणात म्हणजे ह्या 7-8 वर्षामध्ये असा मोठा पाऊस पडलाच नाही काय. 2014मध्ये या बिल्डिंग आहेत ना, ह्या बिल्डिंगा जवळपास बिल्डिंगच्या जे ग्राउंड फ्लोअरचे जे फ्लॅट आहेत त्या फ्लॅटची खालची फरशी वाहून गेली होती. म्हणजे विचार करा किती मोठा पाऊस होता. महाभयंकर पूर आला होता त्यावेळेला, महाभयंकर. 2014 नंतर असा पाऊस ह्या वर्षीच मला वाटतं पाहायला मिळतोय. असं म्हणलं तर काय अडचण, बोलायला काही हरकत नाही. कारण गेल्या 5-6 वर्षामध्ये तळेसुद्धा भरले नव्हते. म्हणजे तळे वगैरे हे काही ओढ्याला पाणी वगैरे असं एवढं खळखळ पाणी आलं नव्हतं इतकं. आता हे तुम्ही बघू शकता, हे बघा पाणी खळखळ पाणी वाहते. आता सुद्धा ह्या 2-3 महिन्यामध्ये 2-3 महिन्यात काहीच पाऊस नाही, तर 3 महिन्यानंतर हा पाऊस पडतोय. खळखळ पाणी वाहते. बघा पाण्याचा आवाज. आता आमच्या इकडे वरून खडकवासल्यातून पाणी ह्याला पण सोडलंय. कुठून? नदीला सुद्धा पाणी सोडलंय. तर नदीला सुद्धा जबरदस्त पाणी सोडले. आजूबाजूच्या लोकांनी मोटरा काढून ठेवल्यात कॅनलच्या आणि सगळं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पुण्यातून प्रशासनाने. त्यामुळं असं सगळं जे काय आता झालंय, आता भरपूर पाऊस झालाय. आता हे पाणी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही. एवढं मुसळधार पाऊस आपल्या भागामध्ये पडले आणि खास करून आमच्या यवत भागामध्ये सुद्धा खूप दिवसांनी असा पाऊस झालेला आहे असं म्हणायला तरी काही हरकत नाही. आता मे महिन्यात जो पाऊस पडला तो पाऊस असं लोक म्हणतात की 60-65 वर्षानंतर असा पाऊस पडला. म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडलाच नव्हता. 60-65 वर्षामध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाईम असा पाऊस हा पडलाय असं म्हणतात लोक बरेचसे. पण आणि त्यानंतर आता मध्ये 2-3 महिने तर पाऊस कुठं काही झाला नाही. आता डायरेक्ट व्हायचा पाऊस पण एवढा मुसळधार नव्हता. असा पाऊस आता रात्रीपासून चालू आहे. जवळपास 12 तास पाऊस चालू होता. तर पाण्याचा ओसर थोडा कमी झाला आहे आमच्या इथं ओढ्याचं. पण हे पाणी आमच्या सोसायटीत घुसलं होतं पूर्ण सोसायटीत आमच्या घुसल्यामुळं ह्या 2-3 ज्या कडच्या 2-3 बिल्डिंग आहेत ह्या बिल्डिंगला धोका निर्माण झाला होता. महापुराचं संकट आलं होतं त्यावेळेला. 2014ची परिस्थिती बेकार होती ती. 13-14ला खूप भयंकर परिस्थिती होती. तुम्हाला ह्या मागच्या 2-3 बिल्डिंग दाखवतो, कारण अख्खं पाणी सगळं त्यात हे झालं होतं. त्यातून 1-2 लोक वाहून गेले पुढे आणि परत माघारी आले. 2 व्हीलर वगैरे वाहून गेले. असं पाणी आलं होतं त्या सोसायटीमध्ये. तुम्हाला थोडंसं दाखवतो मी, चला बिल्डिंग दाखवतो. त्या बिल्डिंगमधून खाली ग्राउंड लेवलला पाणी घुसलं होतं आणि 2-3 बिल्डिंगच्या ग्राउंड लेवलच्या फ्लॅटच्या ज्या फरशा आहेत त्या फरशा निघून गेल्या होत्या. फार कॉलम स्ट्रक्चर उघडं पडलं होतं. इतकं भयंकर पूर आला होता तो, विचार करा. मग
किती भयंकर परिस्थिती असेल त्यावेळेची. आणि मग नंतर त्या लोकांनी बरेच लोक आले. राहण्या खाण्यामध्ये भीती निर्माण झाली होती. भीतीचं संकट झालं होतं आनंदग्राममध्ये. बऱ्याच लोकांना वाटलं की बाबा बिल्डिंग वगैरे पडतायत का, काय होतंय. पण तसं काही झालं नाही. फक्त ग्राउंड लेवलला फरशा वगैरे निघल्यानंतर मग ते ह्यानंतर ह्याच्या पाठीमागं खालचे जे पाईप दिसतात त्याच्या वरचे पाईप नंतर बिल्डरने टाकून दिले स्वतः आणि रस्ता परत बनवून दिला व्यवस्थित. ठीक आहे, त्या पद्धतीने होतं. पण एक दिवस पूर हा आला होता, खूप मोठा पूर आला होता 2013-14. त्यानंतर पाणी मधले 5-6 वर्षामध्ये पाऊस झाला पण असं खळखळ पाणी वाहत नव्हतं असं म्हणायला काय वाटत नाही. चला, काय चुकलं असेल तर सांगा कमेंटमध्ये. असा पाऊस झाला होता का मधल्या 5-6 वर्षात, कळवा मला. ठीक आहे. हे बघा, आता हे पाणी वरून आलं होतं. हे पाणी हे इकडं गाळ्यामध्ये वगैरे घुसलं होतं असंच. आणि ह्या ज्या कडाच्या बिल्डिंगा दिसत आहेत, ह्या कडाच्या बिल्डिंगाच्या ग्राउंड लेवलला पाणी गेलं होतं इकडून. ह्या बाजूनी असं पाणी इकडून गेलं होतं कडाच्या बिल्डिंग खाली ग्राउंड लेवलला. तर त्यावेळेला जरा इचुकाटा वगैरे भीती होती. म्हणजे झालं पण तसं परिस्थिती पण होती अशी. तुम्हाला त्यावेळेला काही बोलायचा विषय नाही. हे बघा, ह्या 2-3 बिल्डिंगा जे दिसत आहेत कडकडनी, ह्या 2-4 बिल्डिंगाला खालून ग्राउंड लेवलला पाणी आलं होतं आणि फरशी वगैरे निघून गेली होती सगळी. काय अशी परिस्थिती होती त्यावेळेला. आता असं पाणी बघा, खळखळ खळखळ पाणी वाहतं एकदम वरून की काय विचारून. पाऊसच तितका झाला आहे ना, काय बोलायचं का मंडळी. आता हे पाणी डायरेक्ट कुठं जातं, नदीला पाणी जातं. हे सगळं एकदम खालच्या भागात जातं पाणी. त्यामुळं काही विषय नाही. आता इथं कुठं साठवणूकचा विषय नाही, काय नाही. गावातून हे बघा, हे बघा, इथून ह्या 2-3 बिल्डिंगला धोका निर्माण झाला होता पाठीमागून. आणि सगळं थोडंसं त्यावेळेला लोकांच्या मनात भीतीचं संकट होतं की बाबा काय स्ट्रक्चर वगैरे प्रॉब्लेम येतोय का, धोका निर्माण होतोय का बिल्डिंगला, किंवा काय प्रॉब्लेम येतोय का ह्या पाण्यामुळे. पण हे पाणी त्यावेळेला तिकडून गेलं होतं. नंतर काय हे केल्यानंतर पाणी इकडं वळवण्यात आलं. बघा, आता हे पाणी पुढं कॅनॉलच्या ह्याच्यातून हे बघा असं तिकडून इथं कॅनॉलची मोरी आहे. कॅनॉलच्या मोरीतून हे गावातल्या ओढ्याला पाणी जातं आणि गावातल्या ओढ्यातून तिकडे डायरेक्टली पुढे जातं नदीला. डायरेक्ट जी खडकवासल्यावरून जे नदी आलेली आहे मुळामुठा, त्या नदीला भीमापात्रात म्हणजे भीमा नदी येते, त्या भीमा नदीला तिकडे पोचलं जातं पाणी. हे बघा इथून. आता जरा थोडासा हे कमी झालं आहे, पण जर आज संध्याकाळी परत पाऊस हे झाला तर येऊ शकते का, असं काही म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच्या काय 2-3 बिल्डिंग होते, थोडंसं कडकडे थोडं ग्राउंड लेवलला थोडासा धोका होता. पण काय लोक थोडेसे घाबरले त्यावेळेला. ह्या बिल्डिंगमध्ये तर खाली ग्राउंड लेवलला फरशी वगैरे सगळं धुवून गेलं. तिथं तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट करून दिसतंय केलेलं. तर ते झालं होतं सगळं काही, बऱ्याच अशा गोष्टी त्यावेळेला. एवढंच की कुठं काही झालं नाही बाकीचं. चला ठीक आहे. 2014 नंतर खूप मोठा पाऊस, म्हणजे आता त्यानंतर आता मध्येच आला होता मे महिन्याच्या नंतर आता हा पाऊस झाला. तब्बल 3 महिन्यानंतर असं गावातले ओढे बिडे थोडे भरून व्हायला लागलेत आणि खळखळ व्हायला लागलेत. ठीक आहे, चला. जबरदस्त पाऊस झालेला आहे आपल्या भागात, म्हणजे यवत भागामध्ये. साधारणतः याच्यात मे महिन्यानंतर आता हा जवळपास 2-3 महिन्यानंतर पाऊस पडलेला आहे. खळखळ 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 पाणी वाहत आहे.